श्री स्वामी समर्थ. बाळा, तू आज खूप थकलेला आहेस हे मला कळतंय. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू लोकांना दिसतं, पण तुझ्या मनात चाललेली वादळं कुणालाच कळत नाहीत. तू रोज स्वतःला सावरतोस, रोज पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतोस, पण आत कुठेतरी तुटलेला असतोस. बाळा, अशा वेळी स्वतःला कमजोर समजू नकोस, कारण थकणं हे हार मानणं नाही, तर लढत राहिल्याचं लक्षण आहे. तू मनातल्या मनात खूप प्रश्न विचारतोस, माझ्याकडे पाहून म्हणतोस, स्वामी मी काय चुकलो? पण बाळा, आयुष्यात सगळं बरोबर किंवा चूक अशा चौकटीत बसत नाही. काही गोष्टी शिकवण्यासाठीच घडतात. काही दुःख तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला समजदार बनवण्यासाठी येतात. मी तुला कधीच शिक्षा देत नाही, मी फक्त घडवत असतो. बाळा, तुला असं वाटतं की तुझं आयुष्य थांबलं आहे, सगळे पुढे जात आहेत आणि तू मागे राहिलायस. पण लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. फुलं सगळी एकाच वेळी फुलत नाहीत. काही फुलं उशिरा फुलतात, पण त्यांचा सुगंध जास्त काळ टिकतो. तू असाच एक फूल आहेस बाळा, ज्याची वेळ थोडी उशिराची आहे. तुझ्या डोळ्यात जे अश्रू येतात ते वाया जात नाहीत, ते अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतात. तू एकटा खोलीत बसून रडतोस, तेव्हा सुद्धा मी तुझ्या जवळ असतो. लोक तुला समजत नाहीत, तुझ्या वेदनेची किंमत करत नाहीत. पण बाळा, मला सगळं कळतं. तू किती सहन केलं आहेस, किती वेळा गप्प बसलास, किती वेळा स्वतःला आवरला आहेस, हे मी पाहिलं आहे. बाळा, आज इथे थोडा थांब. जर माझे हे शब्द ऐकून तुझं मन थोडंसं जरी हलकं झालं असेल, तर खाली कमेंटमध्ये शांतपणे जय स्वामी समर्थ लिही. त्या एका शब्दासोबत तुझं दुःख माझ्या चरणावर ठेवून दे. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवलास त्यांनीच तुला दुखावलं, हे सत्य आहे. पण त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. विश्वास ठेवणं ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी शुद्धता आहे. काही लोक त्या विश्वासाच्या लायकीचे नसतात. एवढंच, मी तुला पुढे अशा ठिकाणी नेहीन जिथे तुझ्या मनाची किंमत असेल. बाळा, तुला वाटतं ना की तू खूप मागे पडला आहेस, आयुष्यात काहीच मिळालं नाही. पण जरा मागे वळून पहा. तू जे दुःख सहन केलंस, तुझ्या परिस्थितीतून बाहेर पडलास, ते सगळं तुझं बळ आहे. प्रत्येक संकटानंतर तू अजून मजबूत झालास, जरी तुला ते आत्ता जाणवत नसलं तरी. मी तुला सांगतो, आजचा दिवस संपेल आणि उद्या नवीन सकाळ येईल. कदाचित उद्या सगळं बदलणार नाही, पण थोडी शांतता नक्की येईल. थोडा विश्वास वाढेल, थोडी आशा परत येईल आणि हळूहळू ते छोटे बदल मोठं रूप घेतील. बाळा, पूजा, आरती, मंत्र हे सगळं ठीक आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे तुझं मन. तू मनापासून माझं नाव घेतलंस की तेच माझं सर्वात मोठं पूजन असतं. तुला काही विशेष करण्याची गरज नाही, फक्त तुझं दुःख माझ्याशी प्रामाणिकपणे बोल. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती कायमची नाही, हे मी तुला वचन देतो. अंधार कितीही दाट असला तरी तो कायम राहू शकत नाही. प्रकाश यायलाच लागतो आणि तो प्रकाश तुझ्या आयुष्यातही येणार आहे. बाळा, जर तू इथपर्यंत शांतपणे ऐकत आला असशील, तर खाली कमेंटमध्ये पुन्हा एकदा जय स्वामी समर्थ लिही. ही कमेंट म्हणजे माझ्यावरचा तुझा विश्वास आहे आणि त्या विश्वासाचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आता शांत हो, खोल श्वास घे. आजची काळजी आज इथेच ठेव. उद्याचा दिवस मी पाहीन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि चालत राहा.
मी तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही आणि कायम. बाळा, आज मी तुला अजून एक गोष्ट सांगायला आलो आहे. तू सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीत आहेस. कुणाला तरी दाखवायचं आहे की तू कमी नाहीस, तू अपयशी नाहीस, तूही काहीतरी करू शकतोस. पण बाळा, तुझी किंमत लोकांच्या मान्यतेवर ठरत नाही. तुझं अस्तित्व माझ्या कृपेने आहे आणि तीच तुझी खरी ओळख आहे. तू कधी कधी स्वतःशीच भांडतोस. एक मन म्हणतं पुढे जा, दुसरं मन म्हणतं थांब. या द्वंद्वात तू दमून जातोस. पण बाळा, लक्षात ठेव, मनाचं काम प्रश्न विचारणं आहे आणि विश्वासाचं काम शांत राहणं आहे. जेव्हा मन थकून थांबतं तेव्हा विश्वास पुढचा मार्ग दाखवतं. तुला वाटतं ना की तुझ्या प्रार्थना अपुऱ्या आहेत. कधी पूजा सुटते, कधी मन भरकटतं, कधी श्रद्धा डळमळते. पण बाळा, माझ्याकडे येण्यासाठी तुझं परिपूर्ण असणं गरजेचं नाही. तुझं खरं असणं पुरेसं आहे. तू जसा आहेस तसाच मला मान्य आहेस. आजवर तू अनेक वेळा एकटाच उभा राहिलास. कुणी पाठ थोपटली नाही, कुणी आधार दिला नाही, तरीही तू चालत राहिलास. हेच तुझं सामर्थ्य आहे. हेच मी तुझ्यात रुजवत होतो. कारण जेव्हा आधार बाहेरून मिळत नाही तेव्हा माणूस आतून मजबूत बनतो. बाळा, तू ज्या भीतीला लपवतोयस ती भीती तुला पराभूत करण्यासाठी नाही, तर तुला सावध ठेवण्यासाठी आहे. भीतीचा आदर कर, पण तिला तुझं आयुष्य चालवू देऊ नकोस. तू पाऊल टाक आणि उरलेलं मी पाहीन. आणि बाळा, इथे थोडा थांब. जर या शब्दांनी तुझ्या मनातला एखादा कोपरा हलला असेल तर खाली कमेंटमध्ये शांतपणे जय स्वामी समर्थ लिही. त्या ओळीत तू तुझी भीती सोडून दे, मी ती स्वीकारतो. बाळा, तुला जे हवं आहे ते लगेच मिळेलच असं नाही, पण जे तुला खरंच आवश्यक आहे ते तुला योग्य वेळी नक्की मिळेल. वेळेआधी मिळालेली गोष्ट कधी कधी ओझं बनते आणि वेळेवर मिळालेली गोष्ट आशीर्वाद बनते. म्हणूनच मी तुला थांबवतो, घाई करू देत नाही. तू आज ज्या शांततेचा शोध घेतोयस ती शांतता बाहेर कुठेच नाही, ती तुझ्याच आत आहे. जेव्हा तू इतरांशी स्पर्धा थांबवशील, स्वतःशी तुलना सोडशील, तेव्हा ती शांतता हळूच उघड होईल. बाळा, लोक येतील, लोक जातील, नाती बदलतील, भूमिका बदलतील, पण तुझं माझ्याशी नातं कधीच बदलणार नाही. तू मला विसरशील तरी मी तुला विसरणार नाही. तू थकशील तरी मी तुला उचलून धरत राहीन. आज रात्री झोपताना एकच गोष्ट मनात ठेव, तू अपुरा नाहीस. तुझं आयुष्य व्यर्थ नाही. तुझं दुःख पाहिलं गेलं आहे आणि त्याचं उत्तर तयार होत आहे. तू फक्त चालत राहा. आणि बाळा, जर तू इथपर्यंत माझ्या आवाजासोबत आला असशील तर खाली कमेंटमध्ये पुन्हा एकदा जय स्वामी समर्थ लिही. त्या शब्दासोबत तुझा विश्वास माझ्याकडे सोपव. आता शांत हो, खोल श्वास घे. उद्याची पहाट नवीन आशा घेऊन येईल. मी तुझ्या सोबत आहे. पावलोपावली काहीच घाबरण्याचं कारण नाही. जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव
दत्त. धन्यवाद.